तर दोन्ही आरंभिक जोडीपत्या पण खेळपट्टीवर आहे. हा सामना सोपा नसणार आहे कारिवली टीमसाठी, कारण की पोगाव बी टीमने सुद्धा एक हाय क्वालिटीचा सामना खेळला आणि निश्चित सुनील गरज साहेब आमच्यातून रजा घेताना त्यांची इतर सहकार्यासोबत दादा आपण आलात व्यासपीठावर भेट दिली त्याबद्दल मी जनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर हर्ष आणि प्रफुल इज अ ग्रेट बॅटर या टीमचा पाहतोय. काय कडक बॅटिंग पाहिली होती आपण. सज्ज होताना गोलंदाज पहिले षटक लैलेश, पहिला चेंडू ऑफ ड्रिप पाहतोय आपण. मिड ऑफला अतिशय वेगात चेंडू गेला होता. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. खातं उघडलं हर्ष आणि पहिल्या चेंडूवर मूर्ती लहान कीर्तिमान छोटा बम बडा धमाका पाहायला मिळेल काय हर्षच्या बॅटमधून. पण सुरुवात अतिशय छान पाहिली आपण. एक क्लासिक फटका, चमकदार सूर्याची कोवळी किरण पाहतोय आपण आणि खास आमचे अजून काही मान्यवर इथं मात्र येताना पाहतोय आपण. वेलकम. लैलेश चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू जर विचार केला आपण तर निश्चित नो डाऊट आता डावखुरा बॅटर मात्र पाहतोय की आपण खेळण्यासाठी सज्ज होतोय तो प्रफुल. पहिल्या सामन्यात जेव्हा संघटनेत होता तेव्हा आमचे आदरणीय भावेश वारे साहेब यांच्याकडून प्रति षटकाला 500 रुपयाचा बक्षीस परत लावण्यात आले. चांगला चेंडू होता. अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट करताना प्रति षटकाला भावेश वारे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस देण्यात येईल. यानंतर जो सामना होईल दिवा विपक्ष वीरताना दापोडे. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. जसा पहिला डाव संपला त्या पहिल्या आपण टीमच्या संगणकाने इथं येऊन सज्ज राहायचे आहे. व्यासपीठावर भिवंडी 40+ चे एक अतिशय चांगले खेळाडू. याच पात्र हुकचा फटका खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आणि पंच इशारा करतायत हा नो बॉल आणि त्यावरती आला हा चौकार. हा नो घोषित केला पण बॉलिंग साईडनी निश्चित हा रेव घेतलेला एक आणि तिसरे पंच चेक करताना, कारण की जेव्हा मोठा सामना असतो तेव्हा मात्र निश्चित नाही नाही इथं मात्र फक्त तिसरे पंच पाहतील. 12वेला बघण्याचं परमिशन नाही आहे दादा. रोकटोक बोलणं आहे माझं. आयोजक आम्हाला सांगतायत की 12व्या खेळूला बघण्याची संधी नाही, फक्त तिसरे पंच बघतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का 12वे खेळू बघायला जातात का? या गोष्टीवर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. निश्चित आमचे तिसरे पंच सांगतात की जो निर्णय पंचाचा होता तो निर्णय काय आहे. हा बिमर चेंडू नो बॉल. यस, फ्री हिटचा इशारा. धावसंख्या जर पहिली आपण आता धावपलकर पाहतोय 7. चांगली सुरुवात पोगाव बी टीमची पाहतोय आपण. कडक कडक टीम बनवली. प्रफुल्ल नॉन स्ट्राईकला पण स्ट्राईकला हर्ष. परत एकदा चांगला फटका आहे. गॅप शोधले खराब क्षेत्रक्षण. आता मात्र चेंडू निघून जाईल 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 सीमा पार आणि या चेंडू आला हा चौकार. एक छोटा बॅटर आहे, लहान मूर्ती पण कीर्तिमान आहे. छोटा बम बडा धमाका म्हणजे पोगावचा उगवता विराट कोहली असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. पण विराट कोहली अशी फटकेबाजी करत नाही. टेक्निकली विराट कोहली खूप स्टाईलनं बॅटिंग करतोय. गोलंदाज लैलेश मागणं ठरताना पाहते. पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा पोगाव बी टीमची. काय दमदार चांगली सुरुवात. सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू खोलो टप्प्याचा म्हणजे परफेक्ट चेंडू होता. दांडी गोल धक्का बसलाय तो पहिला. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि उजी एस टी दांडी गोल धक्का बसलाय तो पहिला. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र
वाटतं की कल्पेश खेळपट्टीकडे रवाना होताना आपण पाहतोय. निश्चित यानंतर जो सामना होईल केवणी दिवे विपक्ष आपण वीरताना दापोडे टीमचे कर्णधार. आवाज जर येत असेल तर आपण विनंती असेल की पहिला जो डाव आहे संपण्याआधी आपण व्यासपीठावरून रिपोर्टिंग करायचे आहे आणि नंतर टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. हे आम्ही वारंवार सातत्याने आपल्यापर्यंत ती माहिती पोचवतोय. दापोडे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. दिवे टीमचा संगणक जर आपण इथं आला असेल तर लगेच आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. निश्चितच ज्यांचा वाढदिवस आहे अवक्या ग्रेट भिवंडीमध्ये लोकप्रिय कोण असेल तर तो अक्षय म्हणजे सर्वांचा लाडका अवक्या. याच पात्र हा फटका अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम अफलातून चेंडूला फेकून देतोय. पंच इशारा करतोय हा षटकार. भावेश वारे साहेब यांच्याकडून प्रति षटकाला 500 रुपये बक्षीस आहे आणि पहिला षटकार आला म्हणजे 500 रुपये आले. काय क्लास फटका खेळला पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. कल्पेशच्या बॅटमधून हा दमदार पूर्णपणे अफाट ताकद होती. फ्रंट पाय पुढे आणि चेंडूला पाठवले पुढे 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 6 धावेसाठी 17 धावा. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आवश्यकता आहे का? जेव्हा तुम्ही क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करता तेव्हा मात्र आपला क्लास कमी करण्याचा प्रयत्न का करता? एक सिंगल कुठल्या प्रकारे अंपायरचा इशारा येत नाहीये बॅटला. यस तर स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. नो डाऊट जे एक टेनिस क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. BCA ग्रामीण क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि 40+ उत्कृष्ट खेळाडू नीलम नाईक साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन व्यासपीठावर गजाने तो मजा नाही दादा आपण आपल्या शुभ असते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निश्चित अतिशय गोड व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कर्तृत्व आणि नेतृत्व मित्र कुणाकडून उसणं मिळत नाही आहे. ते स्वतः निर्माण करावं लागतं आणि कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय. सन्मान्य नीलमजी नाईक साहेब त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं महावस्त्र कॅमेरामॅन आपण पाहतोय की या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. दरम्यान पाहतोय की आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कीमॅन फॉर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट आणि पोगावचा एक उत्कृष्ट खेळाडू अशोक मात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. सामन्यात दुसरा फिरतला आहे. रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गोलंदाज यश येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक निश्चित जर पाहिलं आपण विशाल तर 18 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये महागडं षटक ठरलं आहे. याचं एक कारण होतं की थोडीशी कुठेतरी कमकुवत क्षेत्ररक्षण पाहिलं आपण त्या बळावर मात्र हा धावा गेला. तो चौका गेला नसता स्ट्राईक भेटली नसती तो षटकार गेला नसता. हे घडामोडी असतात प्रत्येक षटकामध्ये. त्यासाठी तुमचं A1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. यश एक युवा बॉलर समोर बॅटर कल्पेश पोल करण्याचा प्रयत्न. काय विकेट किपिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. म्हणून तालुका क्रिकेटमध्ये नंबर 1 विकेट किपर कोण असेल आजही तो पाहतोय आपण सुजित. छान सुरुवात यशच्या माध्यमातून. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक पोगाव 2025 शेवटचा दिवस आपण अनुभवतोय. दुसरं सत्राला सुरुवात झालेली आहे आणि पाहतोय की आपण कशात परीने या स्पर्धेचं शेवट पाहायला मिळेल. हा फटका मात्र पाहतोय आपण या बॉलला मिडविकेट क्षेत्राकडे टर्न केलंय आणि त्यापूर्वी मात्र 1 रन्स इथं मात्र कंप्लीट. एका रन्सची टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 19 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अजून प्रफुल्ल मात्र एकच चेंडूचा सामना केलाय. स्ट्राईकपासून दूर आहे. कल्पेश 4 चेंडूमध्ये एका षटकारांनी 8 आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण टीमची धावसंख्या 19. आता मात्र कल्पेश स्ट्राईकला असेल. पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता. काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती. व्यासपीठावर सर्व पोगावचे आमचे पाहुणे आयोजक कमिटीचे मेंबर आणि खूप चांगले व्यक्तिमत्व असलेले म्हणजे सर्वच पाहुणे सामन्याचा आनंद घेताना आपल्याच खेळाडूचं खेळ आपल्या घरच्या मैदानावर पाहताना खूप जास्त संख्येने सपोर्टिंग जर पाहिलं आपण पोगाव B टीमला इथं मात्र मिळणार आहे. परत एकदा सुभाष दादांचं आगमन. सज्ज होताना खेळण्यासाठी डावखुरा बॅटल प्रफुल. दावेदारी पेश करताना A टीममध्ये येण्याची
खराब चेंडू आहे, काही पायाचे लाईन चुकीची. उमेश केनेसरांची दोन्ही आज समांतर रेषेत धावा मिळतात. त्या अवांतर धावसंख्या या एका अतिरिक्त धावेनी पुढे सरकते ती 1-20. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय आपण यश चांगला मारा पाहतोय षटकामध्ये, कारण की आतापर्यंत विचार केला पण 2 चेंडूची हाताळणी करतोय आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. म्हणजे चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताना यश नावाचा हा बॉलर. यश पात्र पाहतो काय घडले काय बिघडले. हे पाहतोय की आपण चेक करतोय फक्त. तिसरे पंच आपण मेकिंग रूम मध्ये यायचंय. चला आपण खेळाडूंना विनंती आहे की तिसऱ्या पंचाकडे निर्णय तुम्ही पंचाशी तिथं काही वाद घालू नका, काहीच फायदा नाही. आयोजक संघ आपण आहात. तिसऱ्या पंचाने आम्हाला सूचना दिलेली आहे की रिप्लेमध्ये साफ दिसत नाही. मैदानी पंचचा जो निर्णय असेल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. निकित लेग बाईच्या स्वरूपात ती एक धाव मिळते पाहतोय आपण. टीमची धावसंख्या आता मात्र एका धावेने पुढे सरकते ती. याच पात्र हा फटका हवेत आहे. उंची जास्ती लांबी कमी आणि सरळ हातात धक्का बसलाय तो एक मोठा पोगाव बी टीमला. खूप छान पंचाची भूमिका पाहिली आपण उमेश किने सरांची. यावेळेस पाहता कुठंतरी टायमिंग कमी होती, फटक्यामध्ये शक्ती नव्हती, उंची जास्त मिळाली या शॉटला आणि खूप छान छेल कंप्लीट केले. दुसरा धक्का अजून मात्र प्रफुल्ल नॉन स्ट्राईकला आहे. प्रफुल्लला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे पोगाव बी टीमला. आता मात्र नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण मनोहर येतोय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील तुम्हाला 40 आकडा जर पार करायचं असेल तर. सज्ज होताना गोलंदाज यश. ओ चांगला चेंडू लेमन कट फाईनलेकडे चेंडू जातोय. अतिशय वेगात एक रन्स तिथे मात्र कंप्लीट करताना तालमेल चांगला दोन्ही बॅटरमध्ये पाहिला आपण. टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 22. दुसऱ्या फीतला सामना आहे. यानंतर चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. वितन दापोडे विपक्ष किवणी दिवे. आज अक्षय यांचा वाढदिवस आहे. अक्षय तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कॉमेंट्री पॅनल, पंच पॅनल आणि स्कोरिंग आणि लाईव्हच्या टेलिकास्टच्या माध्यमातून. खेळण्यासाठी प्रफुल्ल सज्ज होते. चांगलं षटक विशाल सर पाहतोय पण काय झकास वापशी करताना यश युवा गोलंदाज. यश पात्र हा फटका चांगला आहे का फटका फटलाय चांगला झेल कंप्लीट. आता मात्र पटावर जी लावण्याचं काम करताना पोगाव टीमचे बॅटर्स. पहिले आपण विश्लेषण पाहूया षटकाचं. ज्या प्रकारे षटक हाताळलं, फक्त धावा खर्च केल्या त्यात 4 आणि गडी बाद केले 2. कम खर्चीला और फुल चर्चीला हा षटक ठरला है. कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पर 22 रन 3 विकेट के नुकसान पर इस वक्त पोगाव
बी टीम संघर्ष करती हुई मैदान के अंदर। सभी का स्वागत है। मैं सुनील पवार और साथी कमेंटेटर मनोज ठाकरे के जरिए आपका स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। चमकीली धूप, धीमी हवाएं चलती हुई, काफ़ी शानदार सुहाना मौसम, दूर उस छोर से देखें तो ऊंची ऊंची बिल्डिंगें, भिवंडी का ये नज़ारा देखने को मिल रहा है। और बिल्कुल हमारे राइट साइड की तरफ देखेंगे तो झाड़ियों की झुंड और उस बीच में ये खूबसूरत मैदान। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून तिसरं षटक, धावसंख्या पाहतोय आपण 22। राईट नंबर द विकेट। यावेळेस मात्र हा स्लॉपचा फटका पाहतोय आपण वाईडीस लॉंगॉनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। फक्त एक सिंगल जतीन चांगली सुरुवात करतोय षटकाची। आता मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 त्यानंतर मात्र काय धारदार गोलंदाजी पाहिली आपण आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून जतीन मात्र गोलंदाजी करेल काय। एक मोठा संघ म्हणजे ज्याची ओळख आहे तो म्हणजे वीर बजरंग कारिवली या संघ। त्या टीम सोबत नेहमीच साथ नीलमदादा नाईक हे सोबत असतात। हेलिकॉप्टर फटका उडवण्याचा प्रयत्न चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार। प्रति चौकारला पाहतोय की आपण त्याच्याकडून किती 500 रुपये। अभिजित पाटील दादा सुद्धा आता मैदानात उतरले बक्षीससाठी। षटकाराला सॉरी अभिजित पाटील यांच्याकडून प्रति षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे फक्त दर्शनासाठी। चांगला चेंडू होता, खोदून काढलाय, चेंडूला टर्न केलंय ऑन साईडकडे, फक्त एक सिंगल। टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 28, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अजून एक चांगला षटक, बॅक टू द बॅक दुसरं षटक। पहिले षटक दबाव टाकलं यश यांनी, काय धारदार बॉलिंग पहिली, 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले, दबाव टाकला आणि त्या संधीचं सोनं करताना जतीनजवळ चांगला प्लॅटफॉर्म उभं केलं होतं गोलंदाज यश यांनी। यावेळेस आता मनगटी फटका, फ्लिकचा फटका पाहतोय आपण। शतषक आहे तिथं तैनात, फक्त मिळेल एक सिंगल। थोडंसं पाहतोय की खेळू कक्षामध्ये शांततेचं वातावरण पाहतोय व्यासपीठावर सुद्धा, कारण की ज्या प्रकारे बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहिली होती त्या प्रकारे बॅटिंग होत नाही आहे। असं वाटलं होतं की 50चा आकडा पार करेल, पण आता मात्र 40पर्यंत मजल मारू शकेल की नाही पोगाव बी संघ हे पाहायचं आहे। धावसंख्या 29, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। सज्ज होताना गोलंदाज राईट टाइमवर द विकेट। यावेळेस मात्र जर विचार केला आपण तर स्टेप मध्ये चुकतोय। यावेळेस मात्र पाहतोय की आपण एक चांगला चेंडू त्याच प्रकारे पाहतोय की आपण ड्राईव्ह केलं होतं, फक्त एक सिंगल। निश्चित जर पाहिलं आपण जय बजरंग कारिवली आणि वीर बजरंग कारिवली दोन संघ आहे, पण क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे। एकाच गावातील दोन संघ, एक संघ भिवंडीमध्ये इथं खेळतोय तर दुसरा संघ थेट नवी मुंबई येथे जी 2 लाखाची टुर्नामेंट आहे तिथं मात्र सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या टीमचं आपण सुद्धा करूया अभिनंदन। बेलापूर यावेळेस पात्र हवेत आहे, फटका फर्स्टलाय आणि स्वीकारलाय हा एकच सोपा झेल। विशाल सर आणि मनोज सर, भिवंडीचा टेनिस क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिलं तर किती मोठे बाहेरचे संघ आले पण खाली हाताने परतीचा प्रवास केलाय, पण भिवंडीचे जे कुठलेही संघ बाहेर जातात ते मात्र चॅम्पियन बनून येतात। दीपेश भोईर आमचे आदरणीय निश्चित भाचे आहेत आणि त्यांनी असं आव्हान केलेलं आहे, जर वीर बजरंग कारिवली टीमने हा सामना जिंकला तर त्यांच्या माध्यमातून 2 कोंबड्याची मेजवानी देण्यात येईल। दीपेश भोईर। धावसंख्या पाहतोय आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30। जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघ खूप चांगलं उच्च कोटीचं प्रदर्शन करताना नवी मुंबई येथे पाहतोय आपण सेमीमध्ये तो संघ पोहोचलेला आहे। तब्बल 2 लाखाची स्पर्धा आपण ती पाहतोय
आणि खूप खूप शुभेच्छा करिवली टीमला, करिवली गावाला देऊया आपण, कारण की तुमच्या गावाच्या पोरांनी खूप चांगलं नाव कमवलं आहे नवी मुंबई येथे जाऊन. चांगला ड्राईव्ह पाहतोय, ठीक आमच्या डोळ्यासमोर चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल रन इथे मात्र खर्च करेल. टीमची धावसंख्या 31-31. शेवटचा षटक प्रगतीपथावर मारा करतोय तो सुजित नाईक. कारिवली गाव जर म्हटलं नाईक परिवार जास्त आहे, नो डाऊट. खूप मोठी भावकी आणि खूप चांगले व्यक्तिमत्व. धावसंख्या 31-31. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये अंतिम हाणामारीचे षटक आहे. अजून डावखोर बॅटर जर पाहिलं आपण, विवेक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज, म्हणजे गेल पाहतोय आपण, टीमचा कॅप्टन. येणाऱ्या इथून जर विचार केला आपण, खूप चेंडूचा खेळ बाकी आहे, अंतिम षटक आहे, पण एकच चेंडू टाकले. ओ, फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे, जागा चुकीची निवडली विवेक यांनी. एक सिंगल इथे मात्र आपण पाहतोय. निश्चित दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र सज्ज आहेत. केवणी देवी टीमचा कॅप्टन पाहतोय व्यासपीठावर आहे. केवणी देवी टीमचा संगणक आपण लगेच यायचं आहे. यस, निश्चित आज वाढदिवस आहे अक्षय म्हणजेच लाडका औक्या. हॅपी बर्थडे शेठ तुला. आणि वीरतान दापोडे, चांगले चांगले खेळाडूला आपलं खेळताना पाहणार आहोत. वीरतान दापोडेमध्ये खास जर विचार केला आपण, नो डाऊट प्रितेश, मोठं नाव. यश पात्र हा फटका सजवलाय मिडविकेट क्षेत्राकडे, चेंडू एका टप्प्याने मात्र जाईल का? आणि होय, पंच इशारा करतील, आला हा लक्की चौकार. आणि हो बघ, हा शब्द निघालाय व्यासपीठावरून आणि बघितलंय, दे धक्का दरारा मोठा. अभिजित पाटील, आपण 500 रुपये जमा करायचे आणि आता मात्र अजून जर एक मारला तर 1000 रुपये. काय क्लास कडक फटका खेळला पाहतोय आपण, शक्ती अफाट होती. आणि ऑनलाईन मग आमच्यावरची जबाबदारी नसणार आहे. यस, कारण की जे बोलायचे ते रोकटोक, कारण की शेवटी हिशोब आमच्याकडून मागतात. 42. काय क्लास फटका, जेवढी शक्ती आहे तेवढी पूर्ण चेंडू मागे लावली, लिंबू बनवलं ते चेंडूला. दर्शनच्या चेहऱ्यावर हास्य, एकही मारा लेकिन शॉलिट मारा, आश्चर्य राहणार. काय फटका खेळला मी तो. अजून एक हा अंधारेचा फटका, अतिशय क्लास आहे. खाली क्षेत्र निवडलंय काय पाहायचे, दुरून क्षेत्र शेकतोय, फील करतोय, त्यापूर्वी मात्र या 2 रन्स कंप्लीट. बघता बघता पाहतो की 50 आकडा पार करेल काय, धोक्याची घंटा वाजेल काय वीर बजरंग कारिवली टीमला. 44. 4-4-4 पाहतोय आपण. शेवटचा चेंडू, दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचंय. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे संगणक. ओहो, हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, थांबू शकणार नाही, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार. तर अशा तऱ्हेने 4 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहते 48 आणि 49 धावाचं अवघड आव्हान उभं केलंय आता मात्र पोगाव बी टीमने. नको रे दादा, असं नको बोलू. यस, तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स माझ्यासोबत जॉईंट होतील. वीरतान दापोडे, एक नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख आहे. गावदेवी दिवे टीमचं संगणक आमच्यासोबत जॉईन झाले, तर सर्वप्रथम स्वागत आहे. आणि खास आज अक्षयला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. वीरतान दापोडे टीमचा संगणक या आपण निश्चित आलेले आहेत आमच्यासोबत. एक गाव एक मंडळ जर म्हटलं, दापोडे गाव कुंदन पाटील साहेबांचं गाव आहे आणि
एकाच मंचावर अख्खा गाव येतोय. व्यासपीठावर नीलम नाईक साहेब हे आहेत. नीलम नाईक साहेब आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस करून जायचं आहे. या दादा आपण. कुठे दुखापत झाले दादाला, तरी पण येताना पाहतोय. अजून आमचे लाडके मान्यवर. या दादा आपण. टीमला शुभेच्छा देताना हा कॉईन मी दादाच्या हातात देतोय. छापा आलाय काटा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल दापोली टीमच्या बाजूने गेलेला आहे. सामना 4 षटकाचा आहे, कारण की आपण 10:30ला सामना सुरू केला, त्याच्यामुळे आयोजनाला विलंब होता ते म्हणून 4 षटकाचे केले. सर्वप्रथम थोडक्यात सामना सुरू व्हायला टाईम आहे. काय म्हणशील आयोजनाबद्दल? काय नाही, चांगलं आयोजन आहे. नाणेफेक जिंकले, दुपारचं सत्र आहे, खूप छान वातावरण पाहतोय आपण. बॅटिंगला खेळपट्टी पोषक आहे. अशा परिस्थितीत तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. वीरताने दापोडे जर म्हटलं तर परिपक्व संघ, पूर्ण खेळाडू आपल्या टीमसोबत आहेत. हो. खूप खूप शुभेच्छा. तर दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. या टॉस बघून सूचना अशी आहे की वीरताने दापोडे टीमने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम या टीमनी सांगितलंय की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊ पण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हाईस ऑफ भिवंडी मनोज ठाकरे सर. हॅलो. चला, क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल. निश्चितच आपण पाहिलं तर अभिजित याने 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं दर्शन यास, आणि ते ऑनलाईन केलं गेलं आहे आणि तो प्रूफ आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. धन्यवाद. निश्चित ऑनलाईन लावा, परंतु जे तुम्ही त्याला पोचवाल ते आमच्याकडे पोच पावती येणं गरजेचं आहे. एन्जॉय केलं जातं निश्चितच, खास करून पोगाव बी संघासाठी. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल गावदेवी दिवे वर्सेस वीर तानाजी दापोडे. बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी वडगर आणि नानकर अशी मॅच आपल्याला आजच्या दिवसामधून पाहायला मिळेल. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर असतील प्रेक्षक क्रिकेट वर्ग, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे जोडलेले आहेत मान्यवर, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता या भिवंडी तालुक्यामध्ये ऐतिहासिक आपण दिंडीगड पाहतोय. त्याचे निर्माता या गावातील स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संकल्पना रचली गेली आणि आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य असं शिव मंदिर उभं झालं. त्याची झलक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते आणि त्याच्या पायथ्याशी वसलेले छोटंसं गाव अद्भुत, त्याचं नाव पोगाव. अतिशय चांगली स्पर्धा मित्र या ठिकाणी राबवताना पाहायला मिळते. या दिंडीगडाचा अर्थात शिवशंकराचा आशीर्वाद या गावासाठी लाभलं, कारण या गावाने त्या मंदिरासाठी भरपूर काही केलं आणि मित्र हो, केलेलं फुकट जात नाही आहे. हे नेहमी आपण गीतेच्या माध्यमातून पाहतोय आणि त्याचा वरदान म्हणून जणू काय हा गाव अर्थात पोगाव या टॉप 10 श्रीमंतीच्या नावाखाली आपण पाहतोय या भिवंडीमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान पोगाव बी वर्सेस वीर बजरंग कारेवली. टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय 49 धावांचा. सुजित आणि अजय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळी टर्न केला जातोय, गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाहीये, जातोय आणि फायनली सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय दर्शनीय फटका, चौकार. क्या बात आहे. भरपूर काल क्रिकेट खेळत असणारा असा एक खेळाडू सुजित, आपलं व्यावहारिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन सांभाळून आपल्या गावासाठी हा खेळ नेहमी त्यांचा पाहायला मिळतोय. पुढे चेंडू पाहूया.
यावेळेस लॉंगॉनच्या रिझन मध्ये पाहूया. या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण येतोय आणि फेकी खूप चांगली पाहायला मिळाली. एकच धाव मिळाले, एकापेक्षा अधिक काही नाही. अधिक ताकदीने, अधिक जोशाने आणि अधिक संघर्षाने उतरलेली टीम जय हनुमान पोगाव मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत असताना वेल प्लेड बॉईज आणि चांगला सपोर्ट ग्रामस्थांचा त्यांना लाभलं जात आहे, मिळालं जात आहे. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय ऑन साईडला येतोय आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगलने खेळ पुढे सरकते. धावसंख्या धापलकावरती बिनबाद 6. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. त्याचा पाठलाग करत असताना 6 धावा धापलकावरती. आत्तापर्यंत चौकार भरपूर लागले गेले आहेत या मैदानावरती, कारण चौफेर चांगला मैदान आहे. आउटफिल्ड चांगली आहे. यावेळेस आपण पाहतोय जॉर्डन शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. निर्धावची सांगता होते. कल्पेश सुरुवात चांगली करून देतोय आपल्या संघासाठी, कारण चौकार लागल्यानंतर असं वाटलं होते धावा बनतील, परंतु कमबॅक केलं जात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय तोलून मापून मारलेला फटका, सीमा पार षटकार. ऍक्शन मध्ये जर पाहायला गेले तर बरोबर चेंडूच्या रेड पर्यंत पोहोचले होते. यावेळेस इथे एक गॅप शोधण्याचा प्रयत्न, बट चांगले क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आणि निश्चित मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही कमवलं किती यापेक्षा तुम्ही वाचवलं किती, याला खूप महत्त्वाचं असतं आणि ते दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाचं वातावरण निर्माण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मनोज याच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली धावपलिकावरती 13 लागली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 49 धावांचं लक्ष होतं. यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोगाव संघ हाही सामना जर विजय संपादन करतोय तर आमचे बॉल स्पॉन्सर सन्मान्य सुदामजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. क्या बात आहे. भरपूर पैसा घेऊन आलेले आहेत या टीमसाठी लावण्यासाठी, कारण आपण पाहतोय सलग 4 दिवस त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचं बोनस दिला जातोय मुलांसाठी. दिवाळी तर संपन्न झाली, बट बोनस चालू आहे त्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने पोगावरती त्यांचं ते अतोनात प्रेम पाहायला मिळतंय. बच्चा बाय असतील यांचाही सुद्धा जर आपण विचार केला तर त्यांचंही खूप प्रेम पाहायला मिळतंय. तसेच सन्मान्य तेजसजी पाटील साहेब यांचंही पाहायला मिळतंय, कारण त्यांनीही या स्पर्धेसाठी मोलाची आपण पाहतोय सहकार्याची हाक दिली गेली आहे. त्यांच्या नावाचा या ठिकाणी पाहतोय अग्रज असा टॉस बॉक्स पाहायला मिळतोय. गोलंदाज अल्पेश पाटील या ठिकाणी पाहतोय की आता आणि खाली रिझन आहे, माहिती आहे. पाहूया, ढकलून तर दिला. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली जरूर, परंतु यामध्ये फसला गेला. एक प्राइज विकेट. शांत संयमी खेळ करणारा सुजित मात्र डगआउटच्या रस्त्याला जातोय. क्या बात आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गडी बाद झाला नव्हता. एक चांगला हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होतं, खास करून सुजित याच्या माध्यमातून. जर चेंडू जर खराब मिळाला तर त्याच्यावरती फटका खेळला जात होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत होता. इथं मात्र मित्र म्हणून चुकी पाहायला मिळते. स्वतःलाही प्रश्न पडेल, डगआउटमध्ये प्रश्न पडेल आणि प्रेक्षकाने प्रश्न पडेल, काही धाव घेणं योग्य होतं का आणि निघालाच होता तर रिव्हर्स फिरला का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. दुर्दैवावरती फलंदाज या ठिकाणी बाद होते.
भावेश वारे साहेब, तुम्ही 3,000 रुपये लावता, प्लीज जमा करा. आपला नियम काय आहे? पैसे जमा करायचा. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू डीप मध्ये येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. या व्यासपीठावर विराजमान सन्मान्य रोहिदासजी म्हात्रे साहेब आहेत. निश्चितच आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी चांगलं पारितोषिकी लावलं जात आहे. पाहू शकता एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि आमचे परम मित्र सन्मान्य रोहिदासजी म्हात्रे साहेब आणि निश्चित पोगावचे ते मामा आहेत. आणि मामा आपल्या नात्यातील सर्वात उत्कृष्ट व्यक्तिमत्व असतं. अनेक लाडकं आणि मनमिलाव स्वभावाचे आमचे मामा या ठिकाणी आपण पाहू शकता रोहिदासजी म्हात्रे साहेब. निश्चितच आमच्या संपूर्ण टीमला त्यांनी थंड्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. वलीय खेळाकडे या ठिकाणी पाहतोय आपण. धावसंख्या 15, 16 मध्ये 34. 16 चेंडू 34 धावांची आवश्यक गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस क्या बात आहे. अनोख्या पद्धतीने आपण पाहतोय. चेंडूला दिशा दिली. रोहन आहे त्या ठिकाणी. रोहन से बच के रहना. क्या बात आहे. पिताश्री आहे तिथं व्यासपीठावरती. चुकी झाली तर फटके बसतील ना. दबदबा असणं गरजेचं आहे. शब्द वेगळा होता बट प्रेक्षकांना जे आवडेल ते बोलणं गरजेचं आहे. यस, प्रवीण पाटील या गावावरती खूप मेहरबान आहेत. आता ही सामना जर जिंकला तर अजून एक मेजवानी. तुम्ही फक्त लिहून ठेवा आणि तारखा त्यांच्याकडे पाठवा. सन्मान्य प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून पाहूया पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू खेळून काढला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचाही प्रयत्न पाहायला मिळतोय. अल्पेश पाटील ही एक उभरता सितारा पाहायला मिळतोय पोगा बी मध्ये. कल्पेश आणि अल्पेश ही येऊन जोडी या टीमचा पाठीचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 17. चौदा चेंडू आणि 32 धावाची आवश्यकता. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे. चेंडू मात्र सरळ एक्सप्रेसला निघून जातोय. कीपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अल्पेशी दाखवून देते हम भी किसी से कम नहीं. 13-32. चांगली कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. निश्चित येथील ग्रामदेवता निश्चित खुश असेल या टीमच्या परफॉर्मन्स वरती आणि चांगल्या सपोर्ट ही पाहायला मिळते. प्रोत्साहित केलं जाते. मनोधैर्य वाढवलं जाते ग्रामस्थाच्या माध्यमातून. पुढील चेंडू. आता मात्र फटका सजवला गेला आहे. फसला गेलाय. क्या बात आहे. वाडेगेच. वाव. जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. यस यस यस. या ठिकाणी कॅश साठी क्या बात आहे. सामना जर जिंकला पोगावणे तर सुदाम पाटील साहेबांच्याकडून 5,000 रुपये आणि ते कॅश आणण्यासाठी घरी चालले आहेत ते. कारण ऑनलाईनचा जमाना इथं नाही आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. भावेश वारे साहेबांच्या माध्यमातून या कॅश साठी 500 रुपये. आणि आपण पाहतोय गजाने तो मजाने त्यांच्या सुपुत्र आपण पाहतोय रोहन यांनी कलेक्ट केलेली कॅच त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 500 रुपये. नको रे. अख्खा दिवस घालवायचा तुम्हाला काय. निश्चितच बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. कामगिरी जशी केली जाते मागणी तसा पुरवठा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 17. 2 ओव्हर मध्ये बनवल्या 17 आणि आता मात्र 2 ओव्हर मध्ये 32 ची आवश्यकता. क्या बात आहे. अतिशय रोमांचक आणि रंगत स्थितीमध्ये सामना निर्माण केलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी प्रेशर असेल, कुठेतरी त्या गोष्टीचा दबदबा असेल आणि इथं मात्र जर आपण पाहिलं तर कानामागून आले तिखट बनून गेले असा गोलंदाज अल्पेश येतोय. 4 धावा फक्त खर्च करतोय आणि आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवतोय.
परंतु वीर बजरंग कारिवली या टीमला विसरून चालणार नाही आहे. गेम चेंजर नेहमी म्हटलंच जातंय, कधी सामना पलटी करेल हे सांगता येत नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये मूलसूत्र वार पलटवार हे यूज करावं लागतं. पाहूया 2 ओव्हरमध्ये वार जर केला आहे पोगाव संघाने तर त्याचा पलटवार करेल का कारिवली संघ हेही पाहण्यासारखं राहील. अतिशय डगावमध्ये शांतता आहे, परंतु मी तर म्हणेन वादला पूर्वीची शांतता तर नसेल ना. पाहूया गोलंदाज युवा रोहन टन होते गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू प्रहार केला जातोय, काय करता पाहूया. परंतु या ठिकाणी पाहतोय आपण तोलून मापून मारलेला बिगट षटकार. निश्चित मैं हूं डॉन मैं ही करूंगा याची संकल्पना अजय मनामध्ये साकारतोय आणि मनाशी गट्ट बांधली जाते गाठ की या सामन्यावरती मी प्रभुत्व मिळवेन. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या पोगाव, विनंती असेल. कारण आपण पाहतोय या ठिकाणी सुजित आणि जतीन ही जोडी जी आहे तंबूच्या आसरा गेल्यानंतर कुणाला तरी समोर येणं गरजेचं आहे, सामन्याला आवर घालणं गरजेचं आहे. रोहन टन होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. काय घडतंय, पंच आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा या ठिकाणी केला जातोय. यस, चेक केलं जाईल. खेळपट्टीच्या बाहेर की आतमध्ये आहे, पंचांनी आम्हाला संबोधित केलेलं आहे. रिव्ह्यू फक्त आपण टीम कुठली असो तर बिमरचा तुम्ही घेऊ शकता, अन्यथा पंचांना जर वाटलं मैदानाच्या आतमध्ये की रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तर तुम्ही कुठलाही घेऊ शकता. पण रिव्ह्यू घेण्या अगोदर आपला मैदानी पंचाचा जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण लाईव्ह मध्ये जर काहीच झालं नाही, कॅमेऱ्यामध्ये जर दिसलं नाही आहे तर मग मैदानी पंचांचा निर्णय जो काय असेल तर दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. निश्चित या सामन्याचा आनंद घेणारे आमचे परम मित्र, खास करून पोगाव टीमवरती असल्याने त्यांचा प्रेम अभी नाही तो कभी नाही. आपण पाहिलं तर अभि सौंधेहून या ठिकाणी आपण पाहतोय की शुभेच्छांचा वर्षाव केला जाते. यस, मैदानी पंचांचा जो निर्णय असेल तो या ठिकाणी गृहीत धरला जाईल. व्हाईट बॉल. यस, अभिमन्यू पाटील आपण पाहिलं तर गोव्या येथून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान झेल आहे की काय? यस, झेल तर घेतला होता बट तोल सावरता आला नाहीये. चेंडू मात्र सीमा पार होतय, पंच दर्शवत आहेत षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी आपण पाहिलं तर आतुरतेने वाट पाहत होतो, सलग चौथा दिवस आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय निकमजी साहेब त्यांच्या समवेत चाविंद्र गावचा एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय नगरसेवक रामशंकरजी पाटील साहेब यांचा शुभ आगमन होत आहे. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 साहेब. धावसंख्या जर पाहिली 30 या अंकावरती आपल्याला पाहूया. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. रोहन युवा स्टार गोलंदाज टर्न होतय, परंतु या ठिकाणी नो बॉलचा या ठिकाणी इशारा केला जातोय. निश्चितच आमच्या मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत,
त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सामना आपण पाहतोय वीर बजरंग कारिवली आणि आपला स्थानिक संघ अर्थात जय हनुमान पोगाव बी याच्यामध्ये चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सत्रामध्ये पोगाव बी संघाने 49 धावांचं टार्गेट कारिवली संघासमोर ठेवलेलं आहे आणि आता सामना पोहोचला गेला आहे. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 30 धावसंख्या 31 येणारा चेंडू जो आहे तो फ्री हिट. पाहूया रोहन कुठेतरी प्रेशर मध्ये येतो, दबाव मध्ये येतो, युवा आहे, दबाव झेलणं गरजेचं आहे. आता मात्र उडवला जरूर आहे, फ्री हिटचा चेंडू आहे हवेमध्ये. या ठिकाणी पाहतो तालमेल पाहायला मिळाला नाही आहे आणि चुकीला माफी नाही आहे. लकीली हा जातो चेंडू सीमा पार. क्या बात आहे, या ठिकाणी येतोय चौकार. आता मात्र 8-14चं इक्वेशन कुठेतरी मागं ठरतोय हे षटक. निश्चितच आपण पाहिलं तर चुकी पाहायला मिळाली, दोघांमध्ये तालमेल जमलं नाही आहे. अति घाई संकटात नाही असं नेहमी आपण माईक स्टोन रोडवरती पाहतोय, परंतु ते सूत्र या ठिकाणी मॅच मध्ये लागू पडतंय. या ठिकाणी पाहायला गेलं तर 49 धावांचं लक्ष्य होतं, आता मात्र या ठिकाणी 35 धावांवरती धावफलक पोहोचले गेलंय. आपण पाहतोय अजूनही 8-14चं इक्वेशन बाकी आहे. आपण पाहतोय या व्यासपीठावरती विराजमान भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, कर्तृत्ववान होतकरू आणि सर्वांचे मन मेलावाने राहणारे गोर गरिबांचा कैवारी. मग सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा वैचारिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय निकम साहेब आपण पाहतोय या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय की कुठल्याही गोष्टीचा गर्व न बाळगणारे, सर्वसामान्यामध्ये वावरणारे तुम्हा सर्वांचे लाडके रामजी शंकर पाटील यांना सुद्धा आपण व्यासपीठावरती पाहू शकता. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता की संतोषजी उमराटकर साहेबही जॉईन झालेले आहेत. वलव्या खेळाकडे आपण पाहतोय 8-14. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी यावेळेसही उडवला जरूर आहे, शत्रक्षक आहे त्या ठिकाणी. मी मगाशी म्हटलं होतं काय जी वीर बजरंग कारिवली ही जी टीम आहे ती कुठेतरी गेम चेंजर आहे. आणि या दरम्यान पाहतोय आपण फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. नेहमी पाहतो 7-12 हा सर्वांचा लाडका विषय आहे, बट इथं मात्र धावा हव्या आहेत 7-13. कुणाचा गारा उलटा फिरेल येणारा काल सांगून जाईल, बट 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता, विजयाचं समीकरण. दोन्ही टीम हार म्हणायला तयार नाहीत. खास मी प्रशंसा करेन खास करून जय हनुमान पोगाव बी. नवकी टीम आहे, नवीन पोरं आहेत, परंतु दमखम मात्र जिद्दीचं. आणि क्रिकेट खेळ हा मित्र हो जिद्द बाळगण्यासाठी ओळखला जाणारा. स्पीडअप करायचा आहे पोगाव विनंती असेल. तसेच फलंदाजाला विनंती आहे की आपण चला लवकर मैदानाच्या आतमध्ये या. फिल्डिंग सजलेली आहे, बॅट्समनची वाट बघितली जाते. चला स्पीडअप करायचा आहे. सामना कुशल मुवमेंट मध्ये पाहायला मिळतोय. 7-13चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय स्थानिक घरेलू टीम पोगाव बी अगेन्स्ट वीर बजरंग कारिवली. उडवला बडा शॉट, क्या बात है. चेंडू हवाई सबर होतोय सिक्सर. या एका फटक्याने मी तर म्हणेन पोगाव बी ची हवा फुस. कारण आपण पाहतो येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
वार पलटवार नेहमी क्रिकेटचा सूत्र पाहायला मिळतंय आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वीर बजरंग कारविले हा गेम चेंजर आहे. कधीही गेम चेंज करू शकतोय आणि ती गेम चेंज आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरला पाहायला मिळालं, कारण अप्रतिम फटकेबाजी खास करून आपल्याला पाहायला मिळाली. अजय 26 धावांवरती नाबाद खेळतोय आणि मागील ओव्हरमध्ये 25 धावा खर्च झाल्या. आता 7 धावा वाचवायच्या आहेत 6 चेंडूंमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल, मागील मॅचचा हिरो. या मॅच मध्ये काय ठरतो पाहूया. धावा जरी कमी असल्या तरी दमखम आहे या गोलंदाजाकडे. गावदेवी दिवा वर्सेस वीर तानाजी दापोडे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेला सामना संपेल दापोडे टीमला विनंती आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. निश्चित आपण पाहतोय बीसीएचा नियमच आहे की ड्रेसिंग अँड चेसिंग इज अ कंपल्सरी. चेसिंग करणं तुम्हाला गरजेचं राहील, म्हणजे 7 धावा बनवणं आवश्यक आहे. पाहूया या स्पर्धेमध्ये भरपूर काय घडलं गेलं. चौकार हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक झाली, मिडन ओव्हर झाली, आपण पाहतो षटकार हॅट्रिक झाली आणि 50 ही झाली, परंतु आपल्याला एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही आहे. आणि सुपर ओव्हरचा नियम का नाही आहे, कारण इथं चेसिंग इज अ कंपल्सरी. पाहूया काय घडतंय. 7 धावांची आवश्यकता आहे. प्रफुल्ल टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पुढे चेंडू, यावेळेस क्या बात आहे, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला होता, हलक्या हाताने खेळून काढलेला, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता पण स्वतःला आवरलं आणि आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही सुखरूप पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच अतिशय चांगली पाहायला मिळेल. गावदेवी दिवा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, दिवा आणि दापोडे आपण कमिटीशी संपर्क साधा, विनंती असेल. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, अजूनही सामना जिवंत आहे, कारण हार मानायला कुठली टीम तयार नाही आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट किंवा कुठलाही खेळ असंच खेळायचं असतं, परंतु इथं मात्र उडवलाय विनिंग फटका. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सामना खूप चांगल्या पद्धतीचा विजय संपादन केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय विलाजी जोशी साहेबांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट केलं जाते. बंटी जोशी यांच्यामधून सुद्धा वीर बजरंग कारवलीसाठी आपण पाहतोय त्यांनी ऑल द बेस्ट केलेला आहे. सामना चालू होण्या अगोदर दोन्ही संघ नायकांनी कमिटीशी संपर्क साधायचा प्लीज विनंती असेल. वेळ वाया न घालवता या पटापट आणि आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करू. अजय ज्याने एकाकी केला, लढवत ठेवला, शेवटपर्यंत पाय रोवून ठेवले आणि नाबाद 32 धावा कुटून काढल्या. संघ अडचणीत होता आणि तिथे धावून आले आणि गेम चेंजर म्हणून या सामन्यावरती